ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण व शहरी भागाचा समतोल सर्वसमावेशक आणि शाश्वत विकास साधण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी परस्पर समन्वयाने काम करावे असे निर्देश खासदार तथा जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती अध्यक्ष डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी दिले आहेत। जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे यांच्या वतीने नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे येथे आयोजित करण्यात आलेला जिल्हा विकास समन्वय व संनियंत्रण समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते। बैठकीत जिल्ह्यातील विविध विकास कामे, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची अंमलबजावणी, पायाभूत सुविधा, शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संवर्धन, कचरा व्यवस्थापन आणि लोककल्याणकारी योजनांचा सविस्तर आढावा घेण्यात आलेला आहे। जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी शासकीय शाळांचे स्टँडर्डायझेशन करून स्मार्ट शाळा संकल्पनेअंतर्गत सुमारे 100 कोटी रुपयांचा प्रकल्प राबवण्यात येणार असल्याचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी सांगितले। कल्याण, डोंबिवली तसेच इतर महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा प्रश्न दीर्घकाळ प्रलंबित असून तो तातडीने निकाली काढण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आवश्यक कॅबिनेट नोट तयार करून राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवला असे निर्देश त्यांनी दिले। यामुळे संबंधित महानगरपालिकांना शाळांच्या दुरुस्ती, देखभाल आणि आधुनिकीकरणाची जबाबदारी प्रभावीपणे स्वीकारता येणार असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे। पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या उल्हास आणि वालधुनी नदी पुनरुज्जीवन प्रकल्पासाठी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने सविस्तर प्रकल्प अहवाल तयार केला असून त्यास लवकरच मंजुरी मिळण्याची अपेक्षा आहे। कळव्यामध्ये क्रीडा आणि त्याचबरोबर पाटबंधारे विभागाची आणि त्याचबरोबर जिल्हा परिषदेची अशी मिळून जी आहे ती 48 एकर जागा आहे। कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलं, त्याचबरोबर कमिशनर असतील आमचे ठाणे महानगरपालिकेचे, त्यांना सांगितले की त्याच्यावरती इनिशिएटिव्ह घेऊन ती जागा जी आहे ती ठाणे महानगरपालिकेच्या अखत्यारीत कशी येईल आणि तिथे जिल्हा क्रीडा संकुलासारखं पुण्याच्या धर्तीमध्ये बालेवाडी स्टेडियम किती मोठ्या प्रमाणात, कारण 48 एकर कुठे जिल्ह्यामध्ये आपल्याला सलग मिळणार नाही, की तिथे मिळेल, तर त्याच्यावरती काय करू शकतो याच्यावरती जो आहे कलेक्टर महोदय आणि त्याचबरोबर आयुक्त महोदय काम करतो। जे शिवमंदिरचं काम सुरू आहे, 1000 वर्ष जुनं शिवमंदिर आहे अंबरनाथमध्ये, त्याच्या आजूबाजूचा प्रकल्पाचं काम ऑलरेडी सुरू आहे तिथे 7-8 एकरमध्ये। अजून 7-8 एकर जी आहे ती जागा जी आहे शिवमंदिराला मिळू शकते। त्याच्यासाठी तिथे प्रकाशनगर जी वसाहत आहे त्याला जी आहे शिफ्ट करण्यासाठी आम्हाला जागा लागणार आहे। ती जागा जी आहे ती कलेक्टर महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे, शासनाची जागा आहे 3 एकर, ती जागा आम्हाला मिळाल्यानंतर 1000 लोकांना जे आहे बाजूलाच तिथेच आहे वॉकेबल डिस्टन्सवरती, तिथे 1000 लोकांना आम्ही स्वतःचं त्यांचं हक्काचं घर जे आहे देऊ शकतो। UDने त्याला परवानगी म्हणजे तत्वता परवानगी जी आहे ती दिलेली आहे। मला वाटतं एक वेगळा प्रोजेक्ट जो आहे तो या ठाणे जिल्ह्यामध्ये त्या निमित्ताने होईल।